माझी समजा पहिली जर्नी सायकलवरून होती, ती पंढरपूर ते आदमापूर पावनखिंड. तिथून जी माझी खरी सायकल सुरुवात झाली ती अयोध्या, केदारनाथ, 12 ज्योतिर्लिंग, नेपाळ, भूटानी समजी सायकलवरून आपण राईड कंप्लीट झाली आपली. म्हटलं की आता काय ना काय तर आपण वेगळं बघूया, आपल्याला देवात दर्शन पण होईल. धड आपलं त्या टायमाला म्हणजे आपल्याला न ताप ना व्हाय. मग मला एक असं विचार आला की आपण सायकलवरून बघूया काय करून होतंय. घर आपलं असं नाही की आपण हे आपलं मिडियम क्लास राहण्याचं म्हणजे आपल्यापाशी टेंट होता, ते डिकॅथलॉनचा होता. मग त्यात ते किती पण पाऊस याला वॉटरप्रूफ झाला तर काय सगळं आपल्याला त्यात ही होत नव्हतं, पाऊस आत येत नव्हता. आणि मी ते टेंट वर 1 वर्ष त्या टेंट मी काढले डिकॅथलॉन. केदारनाथ, बद्रीनाथ ही समजा त्यांना, नेपाळला ही मी असं म्हणजे 12 ज्योतिर्लिंग 4 धाम सायकल यात्रा करतोय. मला फक्त आजची रात्र थांबायची, काय ठिकाणी थांबायची, काय ठिकाणी थांबून देत नव्हती. प्रॉपर गाव विटा, रेवणगाव, खानापूर तालुका. रेवणगाव. सध्या तर आता हाय जरा एक नेक्स्ट प्लॅन आहे. स्टेट असा आहे की तिकडं आपली हिंदी चालत नाही, पूर्णपणे इंग्लिशच चालणार. तो केदारनाथचा जो ट्रॅक आहे तो 25 किलोमीटरचा आहे ना, की एक नंबर एकदम स्वर्गाचा रस्ता. आपण कधी चढतो ना एकदम मी हे असं पण एकदा वर गेल्यानंतर तिथून माघारी वाटत नाही. मी आजपर्यंत कोणाला रहस्य सांगितलं नाही की माझी कधीच सायकल एवढी पण अशी पंक्चर झाली नाही. ट्यूब फुटल्या पण आजपर्यंत एकदा पण माझी सायकल पंक्चर नाही. बघतो महाकाल गावचे किस्सात काढत संपू येतात सगळं आणि घरी येऊ येतात. असं कधी झालं का म्हणजे अनुभव मला नेपाळमध्ये झाला. मुक्तीनाथला जाताना पूर्ण खडी चढाई होती. टोटल 70 किलोमीटर राहिले. त्या 70 किलोमीटर नुसते मी दिवसात 10 किलोमीटर सायकल ढाकलली. असं मी मनातून तुटलो की मी मोहर जाऊ शकत नाही. घरातून फक्त मी 1000 रुपये घेऊन गेलेलो. ते 1000 रुपये हाय असं घेऊन माघारी आलो. 25,000 प्लस तर मी काढलंय. बाकीचं अजून नेपाळचं मूर्त काय काढलं नाही. प्रॉब्लेम नाही. तर बिहार मध्ये असं समधी हिंदी चालते, पूर्णपणे आपली लँग्वेज हिंदी चालते. जसं तामिळनाडू साईडला गेल्यानंतर आपली हिंदी काय चालत नाही, फक्त ओनली ऑन इंग्लिश. बनारसला जाऊन आलास काय? बनारस, काशी विश्वनाथ. कसं बनारस कसं वाटलं? कारण म्हणतात ना ते वेगळ्या दुनियेत गेले का ते बनारस. ते मणिकर्ण घाट, त्या घाटावर आपल्याला मोक्ष पण भेटणार. बनारस म्हणजे एक असं चीज आहे तिथं आपल्याला आनंद होणार, मोक्ष समज भेटणार. बरोबर. आता प्रयागराजला पण मध्ये महाकुंभ मेळा होता, मला वाटतं तिकडे पण जाऊन आला. सायकल चोरीला गेल्यानंतर वाईट तर खूप वाटते. मी टोटली 1 दिवस सायकल हुडकत होतो, कारण त्या सायकलनं मला एवढं साथ दिली. रेल्वे मध्ये पण काय झालं की मला सीट भेटली नाही जनरलच्या डब्याने. जनरल म्हणजे ते प्रवास म्हणजे डेंजरस काम असते, कारण जागा भेटली तर नशीब. मम्मी पप्पाला दुनिया जावायच्या, जेवढं आपल्याकडं होईल तेवढं केदारनाथला घेऊन जायचं. काय आवडतं बैल कुठलं? तसं काय नाही बघा, आवडतं तर आपल्या समजा फक्त आवडता बैल मथुर. मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आज चोराडे येथे आणि आपल्याला एक प्रसिद्ध रील स्टार आणि युट्यूबर भेटलेले आहेत. त्याचं नाव आहे कुणाल उजले आणि आपल्याला माहीतच असेल संपूर्ण भारतभर प्रवास हा मुलगा सायकलवरून करत असतो. अतिशय सर्वसामान्य घरातला हा मुलगा आहे आणि भरपूर कष्ट करत असतोय आणि एक प्रकारे सुंदररित्या प्रवासाचे व्हिडिओ टाकत असतोय संपूर्ण भारतभराचे. त्याची मुलाखत आज आपण घेणार आहोत. तर कशा पद्धतीने करिअर राहिले ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहूयात. कुणाल भाऊ नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पहिल्यांदा तुमच्या इन्स्टा आयडीचं नाव सांगा. माझ्या इन्स्टा आयडीचं नाव SK Rider 04. बर. कशी काय सुरुवात झाली ही सोशल मीडियावर येण्याचं? कसं काय ठरवलं काय? माझी समजा पहिली जर्नी सायकलवरून होती, ती पंढरपूर ते आदमापूर पावनखिंड. तिथून जी माझी खरी सायकल सुरुवात झाली की अयोध्या, केदारनाथ, 12 ज्योतिर्लिंग, नेपाळ, भूटानी समजी सायकलवरून आपण राईड कंप्लीट झाली आपली सध्या तर. आणि अनुभव म्हणजे आता दुसऱ्या राज्यात आपण जातो म्हटल्यानंतर असं काय नाही, काय प्रॉब्लेम येत नाही. फक्त आपल्याला आयडी आपली पूर्ण ठेवावी लागते. जसं आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याला 1 नंबर आपलं ठेवावं लागतं सोबत. कारण कधी आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही ताप होत नाही, असं नाही की समजेट होतं, पण आपल्या आयडेंटिटी कार्ड आपण कधी पण बाहेर जाताना आपली आयडेंटिटी कार्ड आपल्याकडे ठेवायची. म्हणजे पहिली जी राईड होती ती पंढरपूर ते आदमापूर होती. बरं. तिथून आता मग बाहेरच्या राज्यात जाणं कधी केव्हापासून सुरुवात केली? म्हणजे कसं काय? म्हणजे माझी बाहेरच्या राज्यात मी माघार तिथून आलो तर फक्त जस्टच आपलं रामलला मंदिरचं अयोध्यामध्ये मंदिर ओपन झालेलं. मग म्हटलं आता इथनं आलं तर आपण आता फक्त मग आदमापूर झाले, मग आता अयोध्याला जाऊया. त्या टायमाला किती 27 फेब्रुवारी 2024 साली जी राईड सुरू केलेली चालूच होती. तिथून
किती दिवसाचा पहिला तेवढा पिरियड होता? पहिला पिरियड होता जो अयोध्याचा होता तो 2 महिन्याचा होता. 2 महिन्याचा होता. संपूर्ण सायकल वरून? हा, पूर्ण सायकल. बरं, आता सायकल वरूनच आपलं जे सुरुवात आहे ती करावीशी कसं वाटलं? कारण बरेचसे जण असतात बाईक वरून प्रवास करतात, परत ट्रेननं पण करतात किंवा बसनं करतात, सायकलच का निवडली? असं काय ना, आता सायकल पैदल, आता मी अनेक लोक बघितले होते की 2-2, 3-3 वर्ष पैदल चालतात. बरं, मग मी असं म्हणले की आता काय ना काय तर आपण वेगळं बघूया, आपल्याला देवात दर्शन पण होईल, धड आपलं त्या टायमाला म्हणजे आपल्याला न ताप न व्हाय. मग मला एक असं विचार आला की आपण सायकलवरून बघूया काय करून होतंय. मग मी ती डेअरिंग केलं, ती सायकलवरूनच मला एकदम छान वाटलं 12 ज्योतिर्लिंग, कारण का सायकलवरून गेल्यानंतर आपलं दर्शन 1 नंबर चांगले व्हायचं. आणि कधी असा कुठला ताप ही काय होत नाही असं म्हणतात लोक सायकलवरून, पण सायकलवरून काही तापही होत नाही. आता कायम मुखात एकच वाक्य असतं, हर हर महादेव, कारण एक प्रकारे शंकरावर भरपूर भक्ती आहे म्हणावं लागेल. हर हर महादेव म्हटल्यानंतर आपलं कुठं पण आपण अडचणीत पडलो का कायम आपल्याला एकच हर हर महादेव, आपले जय महाराष्ट्र. तर आपण एक मराठी आहे म्हटल्यानंतर आपल्याला अभिमान पाहिजे की जय महाराष्ट्र हर हर महादेव. आता सध्या जरा घरातली पार्श्वभूमी सांग, शिक्षण वगैरे किती झालंय? कसं काय? शिक्षण 12वी झाले. घर आपलं असं नाही की आपण हे आपलं मिडियम क्लास. बर, म्हणजे घरातलं वगैरे सपोर्ट आहे का? आता तू जे करतोय म्हणजे काय 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 म्हणतात घरातली, कसं काय? मला तर फुल घरातनं तर मला सपोर्ट आहे. बरं, काळजी भरपूर करत असतील, कारण आपलं किंवा घरातलं एक सदस्य एवढ्या लांब जातो आणि बाहेरच्या राज्यात जायचं, तिथं काय होईल कसं काय होईल ते काय माहित नसते. आता सांगायचं, आता कोणती पण आहे आपला मुलगा असा घरातून बाहेर गेल्यानंतर काळजी काय समजत नाही लागते, कारण का असं नाही की काय पण ती बाहेर जायचं हे नाही. आता बाहेर तर आपल्याला घरातून बाहेर पडल्याशिवाय पण आपल्याला बाहेरची दुनिया कळत नाही. हा, मला दिवसात मला 3-4 कॉल आज माझ्या घरातून, मी समजांसोबत ही बोलायचो. आता सायकलवरून प्रवास असायचं, राहण्याचं वगैरे कसं काय? टेंट वगैरे होते का? कसं काय राहण्याचं? म्हणजे आपल्यापाशी टेंट होता, ते डिकॅथलॉनचा होता. मग त्यात ते किती पण पाऊस याला, वॉटर फेव झालं तर काय सगळं आपल्याला त्यात ही होत नव्हतं, पाऊस यात येत नव्हता. आणि मी ते टेंट वर 1 वर्ष त्या टेंट मी काढले डिकॅथलॉन, केदारनाथ, बद्रीनाथ ही समजा त्यांना, नेपाळला ही. चार्जिंग वगैरे कसं काय मोबाईलचे वगैरे काय? चार्जिंग आपलं असं पेट्रोल पंपावरती, म्हणजे हॉटेलवरती वगैरे तिथेच. आता नवीन ठिकाणी ज्यावेळेस जायचं त्यावेळेस पेट्रोल पंपावर वगैरे म्हणजे असं चांगला रिस्पॉन्स असायचा की बाबा नवीन व्यक्ती आलाय आपल्याकडे, का कसं कसे अनुभव तिथे? रिस्पॉन्स आपल्याला 1 नंबर भेटायचा. आपण तिथं फक्त जाऊन, आपण असं नाही की तिथे जाऊन विचारायला लागत होतं की बाबा आम्हाला असं, आम्ही असं म्हणजे 12 तरी 4 दाम सायकल यात्रा करतोय, मला फक्त आजची रात्र थांबायची, काय ठिकाणी थांबायची, काय ठिकाणी थांबून देत नव्हती असं म्हणजे. आणि जास्त करून इंडियन पेट्रोल पंपवर थांबून देत होती. सध्या एक सुंदर असं सोशल मीडियावरती पण काम चांगलं करतोय, चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आता काय सांगशील, म्हणजे कसं वाटतंय सोशल मीडिया आयुष्यात आल्यापासून ओळख पण निर्माण होत असेल आणि विट्यामध्ये जाईल तिथं पण ओळखत असतील तुला, त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे असं मित्र वगैरे भेटले किंवा गावातले भेटले? सोशल मीडिया भावानं मी तुम्हाला सांगतो, आपण ज्यांना ओळखत नाही ना मुहूर्त, आता मी आता नेपाळला बाहेर गेलो, आता दुसऱ्या देशात आपल्याला आपल्या मराठी लोक भेटले, त्यात मी नेपाळमध्ये आपलं संजू मामा त्यांच्या इथं मी थांबलेलो. मग मला माहित नव्हते त्यांचं, म्हणजे असं सोशल मीडिया पाय मी अनेक लोकांनी ओळखत गेलो, जसं की तुम्हासनी असं माझे भाऊजी व्हिडिओ ही बघते ती त्यांना आहे. आता सध्या प्रॉपर गाव कुठलं आहे? माझं प्रॉपर गाव विटा, रेवणगाव, खानापूर तालुका. रेवणगाव. बरं, आता सध्या राईड कंप्लीट करून आलायस, आता काय चालू आहे सध्या? जर आता हाय जरा एक प्लॅन, नेक्स्ट प्लॅन आहे, म्हणजे प्रॉपर सांगू शकत नाही पण प्लॅन लवकर, म्हणजे मोठा प्लॅन दिसतोय आता मोठा, म्हणजे आपला इंडिया सोडूनच प्लॅन. आता 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट केली, कोणती केली, म्हणजे जरा जागेंची नावं सांगणार? आपलं ओंकारेश्वर, महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर, काशी विश्वनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, सोमनाथ, नागेश्वर, द्वारका, जगन्नाथपुरी, ओडिशा, आंध्र प्रदेश मध्ये मल्लिकार्जुन, रामेश्वर. आता सध्या एवढी सर्व ज्योतिर्लिंग केली, सगळ्यात अवघड कुठलं वाटलं की बाबा खरंच म्हणजे मल्लिकार्जुन आपला कस लागला त्यावेळेस? काय झालेलं त्या किस्सा काय? म्हणजे आता स्टेटला मी काय कोणत्या नाव ठेवत नाही, पण तिथे एक स्टेट असा आहे की तिकडं आपली हिंदी चालत नाही, पूर्णपणे इंग्लिशच चालणार.
मग तिथं जरा थोडस तिथं आपल्याला थांबायला ताप होत होता, जेवण खाण्याला समजा ताप होत, पण आपण हार काय मानली नाही. काय मी व्हिडिओ का टाकले नाही तर का आपल्याला सोशल मीडिया पण एक अशी चीज आहे त्याच्यावर आपण अतिशय एकदम रस्ता सुंदर व्हिडिओ दाखवत नाही तर असं आपण कोणतं पण व्हिडिओ टाकल्यानंतर लोकांनी काय वाटतं की एक प्रकारे केदारनाथला पण जायचं बरेच जणांचं स्वप्न असते, कारण एक म्हणतात ना ते स्वर्गात जाऊन आल्यासारखंच आहे काम. तिथे कशा पद्धतीने होता अनुभव केदारनाथचा? हो ना, आपल्याला जाताना केदारनाथला काय वाटत नाही, आपण एकदम मजे खेळत जातो. पण जो केदारनाथचा जो ट्रॅक आहे तो 25 किलोमीटरचा आहे ना, की एक नंबर एकदम स्वर्गाचा रस्ता आपण चढतो ना एकदम मी हे असं. बरं. पण एकदा वर गेल्यानंतर तिथून माघारी वाटत नाही. आता नेपाळ भूतानला पण जाऊन आलायस मला वाटते. भूतानची असं माणसं वगैरे एकदम भारी आहेत स्वभावाला. मी भूतानमध्ये बघा आले, आत गेलो नाही, फक्त बाउंड्री पासून तिथनं जवळ 10 किलोमीटर आतनं असंच जाऊन आलोय. आणि नेपाळमध्ये टोटल मी 1 महिना होतो. पूर्ण नेपाळ तर मी लय कव्हर करू शकलो नाही. मला जेवढं मुक्तीनाथ, हाय टेम्पल आपलं विष्णू नारायणचं, पशुपतीनाथ या समजा टेम्पल कव्हर केलं. आता एवढा सर्व प्रवास करायचा तर सायकल, मला वाटते सायकल पण तुझी येताना हरवली काहीतरी, आणि तिथं जर समजा सायकलला वगैरे काय प्रॉब्लेम झालेस तर कशा पद्धतीनं हे करायचं? तर सायकलला प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम ही फक्त होत आहे तो पंक्चर व्हायचा ही चेन. पण मी आजपर्यंत कोणाला रहस्य सांगितलं नाही की माझी कधीच सायकल एवढी पण अशी पंक्चर झाली नाही. ट्यूब फुटल्या पण आजपर्यंत एकदा पण माझी सायकल पंक्चर नाही झाली. एक योग नव्हे तर ते दैवी काहीतरी शक्ती तुझ्या पाठी कायम राहत असेल असं 100% वाटते. आता ती त्याला म्हण नाही, जो भक्त हो महाकाल का उसे किस बात का. आता मराठीमधून हिंदी व्हिडिओज करतच होता, आता हिंदीमध्ये पण सुरू केलेत मला वाटते. हिंदीमध्ये कारण काय होतं, बाहेरची पब्लिक पण जरा थोडीशी हिंदी मिक्स म्हणजे भाषा समजत असते, त्याबद्दल काय सांग? आपले म्हणजे आपली मातृभाषा मराठी, आपण मराठी पण व्हिडिओ बघतो, पण हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचं रिझन काय होतं, आपण दुसऱ्या राज्यात जातो. जसे की आता UP, मध्य प्रदेशमध्ये काय आपली थोडी ना थोडीफार मराठी समजते लोकांना. आपलं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये आपली मराठी समजू शकत नाही. त्यामुळे आपल्याला हिंदीमध्ये जर व्हिडिओ बघतो तर आपल्याला थोडा सपोर्टही भेटणार ही ती, ह्याच्यापाय मग हिंदीमध्ये पण बनवायला लागतं. आता सध्या तिथला एखादा अनुभव सांग की खरंच बाबा असं वाटलेलं की बाज झाला आता, संपूयात आता सगळं आणि घरी येऊयात आता, असं कधी झालं का? म्हणजे अनुभव मला नेपाळमध्ये झाला. मुक्तीनाथला जाताना पूर्ण खडी चढाई होती. टोटल 70 किलोमीटर राहिलेलं. त्या 70 किलोमीटर नुसते मी दिवसात 10 किलोमीटर सायकल ढकलली. असं मी मनातून तुटलो की मी मोहर जाऊ शकत नाही. बरं, मग त्यावेळेस काय केलंस? म्हणजे त्यावेळी मग काय मी सामान एका दुकानामध्ये ठेवलं, फक्त एक टेंट आणि स्लिपिंग बॅग घेतली, कपडे पण घेतले नाही ते, तशीच सायकल तशी घेऊन गेलो. आता इतक्या लांब जायचं म्हटलं, जेवायचे वगैरे प्रॉब्लेम, जेवायचं वगैरे कसं मॅनेज करायचा, आणि आर्थिक स्टॅबिलिटी पण महत्वाची असते त्यावेळेस. घरातून कसं काय, किती पैसे घेऊन गेलेलं ते सर्व सांगतात? मी आता तुम्हाला सांगतो घरातून किती पैसे घेऊन गेलेलो. घरातून फक्त मी 1000 रुपये घेऊन गेलेलो. ते 1000 रुपये हाय असं घेऊन माघारी आलो. म्हणजे म्हणतात ना ते 1ही रुपये खर्च नाही केलास तू, की बाबा सर्व म्हणजे कसं जेवणाचं वगैरे करणं, कसं जेवणाचा खर्च काय आपण करायला गेल्यानंतर लाखांना पण होतात, 10 लाखांना होतात. पण लो बजेट मध्ये ट्रॅव्हल म्हणजे कसं एकदम शिस्त, जिथं आपल्याला जेवण भेटतं. आता मंदिर मध्ये गेल्यानंतर तिथलं पुजारी जेवण आपल्याला संधी देते. परत अजून आज कुठं आश्रम मध्ये थांबल्यानंतर, पेट्रोल पंपावर थांबल्यानंतर लोक विचारतात जेवला का नाही असं, मग सपोर्ट असा खूप भेटतो बाहेर. आता एवढ्या लांबच्या जर्नी केल्या तरी एक प्रकारे अनुभव कशा पद्धतीने आले आणि काय शिकायला काय मिळालं ह्यात? आपण अनुभव सांगतो तुम्हाला की लोक आपल्याला 100% मधली 90% चांगली पण भेटली, 10% खराब पण भेटली. आता मी लय उदाहरण देत नाही तुम्हाला, काल रात्रीच सांगतो. काल मला फोन येत होते की कुठल्या सायकल रायडर, सायकल रायडर, तर ते काय शराब पेले, म्हणजे नशा वेगळाच होता त्यांचा. मी त्यांचं व्हिडिओ बघितलं, मी त्यांचं नाव घेणार नाही, कारण का त्यांनी मला रात्री 12 वाजेपर्यंत दमून काढलं कॉल करून. शेवटी मला मोबाईल स्विच ऑफ. बाहेर पण असं काय होत नाही, पण बाहेर असं काहीतरी का करतोय पण त्यांना काय माहित नसतं. आपल्याच महाराष्ट्रातून असं आपल्याला होतं. आता सध्या माणूस म्हणून कसा डेव्हलप झाला, पूर्वीचा कुणाल गुजे आणि आत्ताचा कशा पद्धतीने वाटते? कारण
एक प्रकार म्हणतात ना की ट्रॅव्हल्स मेक चेंजेस इन लाईफ, म्हणजे आपले जे प्रवास आहे तो आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतो, त्या पद्धतीचं झालंय का काय असं? म्हणजे पहिल्यांदा कसा होता आणि म्हणजे सुरुवात केलेली त्यावेळेस, आणि कारण मला वाटतंय बोलण्यात पण बराचसा डिफरन्स पडला असणार 100%. पहिला कुणाला गुजले मध्ये आताच्या कुणाला गुजले फरक तर असलं काय काय म्हणजे सांगा फक्त एवढं की पहिली लोक फक्त आपला वापर करून घ्यायचे, पण आता तसं काय नाही. आता संपूर्ण बदल घडले आयुष्यामध्ये. अभिमान वाटतो का स्वतःच म्हणतो मी? स्वतःचा काय आपल्याला आता मी जी केलंय ती मला नाही वाटत की असं लोक मस्त करू शकते ते, पण मी केल्या पाहिजे आपल्या मम्मी पप्पाचं नाव मोठं झालं ह्यातच मला अभिमान आहे. बरोबर. आता सध्या एवढं सर्व जर्नी केली, एवढं फिरलास, किती किलोमीटर झालं असेल साधारणतः? कारण मी अंदाज सांगू मोजू पण शकत नाही एकदम, म्हणजे असं त्याच्या प्लस पण जास्त झाले, पण 25,000 प्लस तर मी काढलंय. बाकीचं अजून नेपाळचं मूर्त काय काढलं नाही. बरं, म्हणजे 25,000 किलोमीटर टोटल रनिंग झाली असेल, तेवढी झाली असेल नुसते सायकलवर? सायकलवरच नुसतं. मित्रांनो, मानलं पाहिजे, एक प्रकार जिद्द आहे या मुलाच्या अंगामध्ये, आणि चांगला सपोर्ट ह्याला दाखवा, कारण विट्या भागातला मुलगा आहे आणि एक सर्वसामान्य घरातला आहे, आणि प्रयत्न करतोय, भरपूर प्रयत्न करतोय. किती म्हणजे असं वाटतं का की बाबा आपण पूर्ण प्रयत्न करतोय, रिस्पॉन्स वगैरे मिळतोय का तेवढं? खरंच स्पष्ट सांगा तू. आपल्याला रिस्पॉन्स तर भेटतोय. हा, लोक आपल्याला खूप चांगले भेटतात, कुठं असं नाही नंतर बाग थांबतात, आपल्यासोबत 4 शब्द बोलतात. म्हणजे पहिल्या कोणाला गुजल्यामध्ये पहिला आपण आज कुठं बाहेर आपल्याला कोण ओळखत नव्हते असं आपण, पण आता जर आपण कुठं बाहेर निघालो ही तर आपल्याला लोक असे म्हणतात कुठं निघाला भैया, हे असं खूप भारी वाटतं. आता सध्या ज्यावेळेस बाहेर गेलेला त्यावेळेस असे फॅमिलीचे वगैरे कन्व्हर्सेशन कशी व्हायची की बाबा? कारण ते पण महत्वाचं आहे, कारण काय कायला हिंदी समजत असते, काय कायला बाहेर गेलं तर इंग्लिश पण झालं, वेगळ्या वेगळ्या भाषेत. आता बिहारमध्ये गेलं वेगळी भाषा, जरा भाषेचं जरा हे झालं का थोडा त्रास? भाषेचं बघा, फक्त आपल्याला तमिळनाडूमध्ये थोडा प्रॉब्लेम नाही, तर बिहारमध्ये असं समधी हिंदी चालते. पूर्णपणे आपली लँग्वेज हिंदी चालते. जसं तमिळनाडू साईडला गेल्यानंतर आपली हिंदी काय चालत नाही, फक्त ओनली ऑन इंग्लिश. बनारसला जाऊन आलास काय? बनारस, काशी विश्वनाथ. कसं बनारस कसं वाटलं? कारण एक प्रकारे म्हणतात ना ते वेगळ्या दुनियेत गेले का ते बनारस, कशा पद्धतीने वाटलं? वातावरण, घाट वगैरे आहे तिथे वेगळं वेगळं. बनारस म्हणजे एकदम असं म्हणजे दुनियातलं पहिलं शहर म्हणजे म्हणतात ना बनारस, म्हणजे तिथे एकदा गेलं नाही आपण 80 घाट, म्हणजे ते काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, ती प्रसिद्ध ज्योतिर्लिंग. त्यात आपण असं आहे तिथल्या पूर्णपणे गली, म्हणजे आपलं असं आपण गली म्हणतो त्याला, बोळ, म्हणजे आता मराठी म्हणतात बोळ हे असं. तर त्या प्रत्येक ह्यात गेलं ना आपल्याला आपल्या माता पार्वती, परत भोलेनाथचे आपल्याला भास होणार तिथं भेटणार. बरीचशी मंदिर आहे तिथे. आणि गल्लीमध्ये हरवलंच का कधी? गल्ली म्हणजे तर कधी हरवलं नाही, पण बास हे असा होतो कारण गल्ली एक सारख्या. आणि तिथे असा एक घाट आहे की 80 घाट, म्हणजे मणिकर्ण घाट. त्या घाटावर आपल्याला मोक्ष पण भेटणार. बनारस म्हणजे एक असं चीज आहे तिथे आपल्याला आनंद होणार, हे होणार, मोक्ष समज भेटणार. बरोबर. प्रयागराजला पण मध्ये महाकुंभ मेळा होता, मला वाटतं तिकडे पण जाऊन आलास, काय अनुभव होता? कसं? कारण म्हणतात ना ते समुद्रामध्ये उडी टाकले, ट्रेन मधनं खाली उतरले की म्हणतात समुद्रागत उडी, कारण ट्रॅफिक एवढं लागायचं, जवळपास नाही म्हटलं 20-25 किलोमीटर ट्रॅफिक लागायची, एवढी गर्दी असायची. काय अनुभव होते प्रयागराज? अनुभव म्हणजे मी ज्या टायमाला प्रयागराज पासून 100 किलोमीटर माग होतो सायकलवरून, त्या टायमाला मी पूर्ण रात्र झोपलो नव्हतो, सायकल चालवत होतो, मला पोहतच होतं. पण मी ट्रॅफिक मध्ये टोटल 5 तास अडकलेलो 100 किलोमीटर माग, ते पण म्हणजे एवढं ट्रॅफिक मध्ये अडकलेलं. हा, आणि एकदा जाम लागला नाही, 5 आणि 6 तास निघत नव्हता. आणि आज अतिशय भयंकर एवढी गर्दी होती त्यात माणसांनी चाला येत नव्हतं. चांगले अनुभव तर डिस्कस केले, वाईट अनुभव काय काय आले तुला या जर्नी दरम्यान? म्हणजे की बाबा असं म्हटली का कोण की बाबा काय करतोय, किंवा जर्नीमध्ये काय अनुभव आले तुला? म्हणजे कारण असं 100% पॉझिटिव्ह होईल असं सांगू शकत नाही, काय काय अनुभव आले? म्हणजे वाईट अनुभव फक्त एक ज्योतिर्लिंग ठिकाणी गेलेलो मी, त्या मी नाव घेणार नाही का, तिथं आपले आहेत ती मेंबर पण आहेत तिथं. आणि तिथं गेल्यानंतर असं मी त्यांना विचारले की मी अशी यात्रा करतो, मी टेंट लावून झोपू शकतो का?
आणि तिथं VIP दर्शनचं असं लय फ्रॉड होतं. मग मला मोहर तिथून निघायचं होतं लवकर. मला काय तिथे आज टाइम भेटला, मी लाईनीत लागलेलो सकाळी, मला संध्याकाळी दर्शन भेटलं. लांबून आला घरी आल्यावर मनाला कसं वाटलं? कारण असं आस लागलेली का? कारण मला वाटतं येतानाची जरा थोडस जर्नी सांग. कारण मला वाटतं केदारनाथला सायकल वगैरे तुझी हरवली, चोरीला गेली. काय काय घडलं नेमकं येताना? काय सायकल चोरीला गेल्यानंतर वाईट तर बघा खूप वाटते. तर मी टोटली एक दिवस सायकल हुडकत होतो, कारण त्या सायकलनं मला एवढं साथ दिली. तर ते मस्त मला असं कॉल आला मुंबईवरून, समजेकडून कॉल आलं, दादा मी तुम्हाला सायकल घेऊन देतो, मला सायकल दुकानात जाऊन फोटो पाठवा, पैसे स्कॅनर मी तुम्हाला जेवढं आहे तेवढं पेमेंट पाठवतो. पण ज्या सायकलने मी पूर्णपणे राईड केलेली, मला त्या सायकलने घरी यायचं होतं. मग मी सरळ म्हणलं आता नाही, मग मी जातो. मग तिथनं जे आलो घरी, जरा आता डेली मी चाललो रेल्वेनं आलास? हा रेल्वे. आणि रेल्वेमध्ये पण काय झालं की मला सीट भेटली नाही जनरलच्या डब्याने. जनरल म्हणजे ते प्रवास म्हणजे डेंजरस काम असते, कारण जागा भेटली तर नशीब, नाही तर कुठं पण बसावं लागतं. कारण मला पण अनुभव आहे, मी जवळपास 3 ज्योतिर्लिंग केलेत, जनरलनं केलेत. एवढं सांगतो तुला, लय डेंजरस अनुभव असतो तो. एक प्रकारे आता घरी ज्यावेळेस आला त्यावेळेस आईची काय रिएक्शन होती? काय कोणालाच माहित नव्हतं की मी घरी आलेलो. अचानक मला मोहर बघितल्यानंतर कधी आला तो, काय खरं वाटेना झालंय. हे तरी आता सध्या इंस्टाग्राम चांगलं चाललंय, कसं काय प्रमोशन्स वगैरे आता काय सुरुवात झाली का नाही? काय अजून प्रमोशन तर काय केलं नाही. का पण असं म्हणजे प्रमोशन वगैरे सुरुवात केलं तर कसं आर्थिक दृष्ट्या पण तुला चांगली मदत. प्रमोशन कराय काय नाही, लोक असं त्यांना असं एक मला म्हणलं असं कंपनीचे होते, त्यांना म्हणलं असं मी करतोय, मग एवढं हे होणार ते म्हणते, ते आपल्याकडून पैसे घेते, ते आपल्या माणसाकडे, त्या पाय म्हणलं मग ते प्रमोशनच करायला नको. एवढा लांब प्रवास केला तरी असं कधी झालं की बाबा भीती वाटली, चोरीची भीती वाटली, किंवा टेंट मध्ये असल्यावर रात्री भीती वाटली, असं झालं का कधी? असं तर बघा काय कुठं तर काय सगळं नाही झालं, असं काहीच नाही झालं असं, म्हणजे केव्हाच नाही झालं असं नाही. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता की स्वतःवरती की असं काय होणार नाही, कारण महादेवाचा आशीर्वाद पाहिजे, महादेवचा भरोसा आणि बाळमामाचा आशीर्वाद आणि आपल्या मम्मी पप्पाचा. बरोबर. म्हणजे यामुळं माहित होतं की बाबा आपल्या विषय वाईट काय होणार नाही 100%. सध्या वय किती आहे तुझं? 19 वय. आपल्या मम्मी पप्पाला दुनिया जावायच्या, जेवढं आपल्याकडं होईल तेवढं केदारनाथला घेऊन जायचं, मग मूर्त म्हणजे पहिलं करिअर सेट करायचं एक प्रकारे. नवीन जी मुलं सायकल रेसिंग करतायत किंवा असं लांब लांब प्रवास करतायत, त्यांना काय सांगशील? त्यांना एकच सांगणार, आपल्या सेफ्टीने राहावं, कारण का आजकालचा जमाना हे नाही. बरं का, मी समजा बघून आलोय बाहेर, मला माहित आहे कोणत्या राज्यात काय होऊ शकतं, कुठं काय आपल्याला ताप होऊ शकते. फक्त आपण सेफ्टी आपल्या जवळ ठेवा. काय सेफ्टी महत्वाची आहे पहिली, आणि त्यानुसारच गेलं पाहिजे. एकूण राज्य किती फिरलंय? राज्य किती झाले ते आता काय टोटल किती झालेत? म्हणजे 12 ज्योतिर्लिंग तेवढीच, त्यात किती राज्य आहेत तेवढे, आणि आपलं जम्मू काश्मीर असं, परत जाताना केरळ, ही जेवढी लागेल ती अशी. म्हणजे राज्य म्हणजे कसं की त्यात आज पूर्ण गोल नाही, जे आपले टार्गेट आहे ते. भवितव्यामध्ये अशी कुठली ड्रीम जागा आहे का की बाबा तिथं जायचे तुला? म्हणजे असं गुजरातला जायचं, कंचला जायचं. बर चालतंय, नक्की शुभेच्छा राहतील. आणि मित्रांनो, आपण इंस्टाचा ID डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करूयातच, त्या ID ला जाऊन नक्कीच फॉलो करा. आणि आपल्या मराठमोळ्या कुणाल गुजळे म्हणजे SK रायडर या आपल्या मित्राला नक्की सपोर्ट करा. खूप सुंदर असे व्हिडिओज आपल्याला त्याच्या चॅनलवर पाहायला मिळतील. जे चाहते आहेत, जे तुझ्यावर प्रेम करतायत किंवा तुझे व्हिडिओ लाईक करतात, आवडतात त्यांना व्हिडिओ, त्यांच्याबद्दल काय सांगशील? कारण आतापर्यंत त्यांच्यामुळे तू मोटिवेशन मिळतं तुला. तुमच्या पाय तर मी तुमचा एवढा मला सपोर्ट भेटला पहिल्यापासून, मी जेव्हापासून राईड केली तुमच्या सपोर्ट पाय तर मी एवढ्या मोहर गेलो. असं नाही, तुम्ही मला देवा समान आहे. बरोबर, म्हणजे जे प्रेक्षक आहेत ते देवा समान आहे. बरं चालतंय, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि मित्रांनो, सुंदर अशी मुलाखत दिली. आपण आता चोराडे मैदानात आलेलो, आणि बैलगाडी शर्यतीचा पण नाद आहे का काय? कसं काय? हा, लहानपणापासून. बर, काय बैल आहे का घरात? घरात बैल तरी काय नाही, पण आपल्या मित्राचा बैल आहे. मित्राचा बैल आहे. हे मित्र त्याच्यासोबत आलेत. काय आवडतं बैल कुठलं?
आता तसं काय नाही बघा, आवडतं तर आपल्या समजा फक्त आवडता बैल मथुर. मथुर आवडतं, राहुलबाई यांचा मथुर. हा, बघितलंयस का समोरासमोर? आजपर्यंत तर समोरून काय बघितलं नाही. गुरसाळ्याला येणार आहे 12 तारखेला, नक्की बघ त्यावेळेस. जवळच आहे गुरसाळे तुमच्यापासून. चालतंय, शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद.